शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून यंदाचं वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतल्या एका भव्य सोहळ्यानं केली जाणार आहे। ठाकरे सेना आणि मनसेच्या वतीनं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। यंदाच्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीची आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि आज हे दोन्ही भाऊ बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। या कार्यक्रमामध्ये मुंबई पालिका निवडणूक निकालानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करणार आहेत, तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यावरनं ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरनं नेमकी काय भूमिका मांडणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। षण्मुखानंदमध्ये आजचा हा सोहळा भव्य दिव्य अशा पद्धतीचा सोहळा पार पडणार असल्याचं समजतंय। कुठपर्यंत ही सगळी तयारी आलेली आहे जाणून घेऊया। भूषण शिंदे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। भूषण, षण्मुखानंदमध्ये हा महत्त्वाचा आणि मोठा असा सोहळा ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये आज पार पडणार आहे। आपण एक्सक्लुझिव्ह याची जी दृश्य आहेत तयारीची ती प्रेक्षकांना काही वेळापूर्वी दाखवलेली होती। सध्या नेमकं तिथं काय घडतंय, तयारी आता पूर्ण झालेली आहे का? नक्कीच अजिंक्य, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून यंदाचं वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे। आजचं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अर्थात दोन्ही ठाकरे बंधू हे राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आजच्या या वर्षाला आजच्या या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं। अगदी थोड्या वेळामध्ये साधारण 7 वाजता स्वतः राज ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू इथे येणार आहेत, या षण्मुखानंद सभागृहात येणार आहेत। आणि त्यांची प्रमुख उपस्थिती अर्थात बाळासाहेबांच्या आठवणींना काहीसा उजाळा देणारे असणार आहे। त्यांच्या भाषणामध्ये अनेक उल्लेख किंवा अनेक किस्से देखील यापूर्वीचे येणार आहेत, त्यामुळे आजच्या या भाषणामध्ये दोघेही ठाकरे बंधू नेमकं काय म्हणतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। सध्या आम्ही षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर उभा आहे। पाहू शकता इथं आपण अनेक मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं बॅनरबाजी झालेली पाहायला मिळत आहे। बाळासाहेबांचे अनेक छायाचित्र इथं वापरलेले आहेत। बाळासाहेबांबद्दल अनेक गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत, त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या या संपूर्ण आयुष्यावर थोडासा उजाळा देण्याचा काहीसा प्रयत्न आपल्या इथं झालेला पाहायला मिळतो आहे। या संपूर्ण सभागृहाबाहेर आपल्याला भगवे झेंडे सुद्धा आपल्याला फडकताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी सुद्धा ताज्या होणार आहेत। आणि अगदी आजचा दिवस महत्त्वाचा आहे याचं कारण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दोघांची भाषणं होणार आहेत, त्यामुळे दोघांच्या भाषणामध्ये नेमका आता कोणत्या गोष्टींचा उल्लेख होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आणि अगदी काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर कुठेतरी कल्याण डोंबिवली या संपूर्ण दोन या कल्याण डोंबिवली या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये आपल्याला जर पाहिलं तर कुठेतरी मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आजच्या या भाषणामध्ये राज ठाकरे सुद्धा या गोष्टीचा उल्लेख करतात का किंवा ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आजच्या या दोन्ही भाषणामध्ये अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भाषणामध्ये नेमकं काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आता आपल्याला अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।